नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. पोलीस भरती 2025 संदर्भात जवळपास बऱ्याच जिल्ह्यांचं ग्राउंड या ठिकाणी 11 तारखेपासून सुरू होत आहे. पण अजूनपर्यंत विद्यार्थ्याच्या मनात प्रश्न पडलाय की हॉल तिकीटची अपडेट तरी काय? तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. यापूर्वी आपण जे काही व्हिडिओ बनवले होते त्यावर बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केलेली आहे की आमचं हॉल तिकीट आलेलं नाही, कधीपर्यंत ते डाउनलोड होईल. तर संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण इथे जाणून घेणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्याला ग्राउंड प्लस लेखी दोन्हीची तयारी करायची आहे. ग्राउंडची तयारी तर आपण करतोयच, पण त्यासोबत आपल्याला लेखी परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त असणारं पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे. जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता. यामध्ये पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच यांचा समावेश आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल राऊतवर सरांचं हे पुस्तक आहे आणि यामधून प्रश्नपत्रिका सोडून नक्कीच तुम्ही लेखी परीक्षेचा सराव करू शकता. एकूण 14,675 प्लस प्रश्नांचा समावेश देखील या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे. तर जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण बोलूया आपल्या हॉल तिकीटच्या बाबतीत. सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय की 11 तारखेपासून आमच्या ग्राउंडला सुरुवात होत आहे, पण मात्र अजूनपर्यंत हॉल तिकीट आलेले का नाही? तर इथे आपलं जे ग्राउंड आहे ते 11 पासून जरी सुरू होत असलं तरी सर्व विद्यार्थ्यांचं ग्राउंड 11च तारखेला आहे का? असं नाही. काही विद्यार्थ्यांचं ग्राउंड 11ला असेल, काहींचं 12ला असेल, काहींचं 15ला असेल, काहींचं 17ला असेल. जे लोहमार्ग वगैरे इतर जे आहेत कॉन्स्टेबल, त्यांचं ग्राउंड हे मार्च महिन्यात देखील ठेवलेलं आहे. म्हणजे ग्राउंडला सुरुवात 11 तारखेपासून होत आहे, पण एकाच दिवशी सर्वांचं ग्राउंड नसून ग्राउंडच्या तारखा ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. त्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर 7 दिवसांपूर्वी आपल्याला हॉल तिकीट मिळायला पाहिजे. म्हणजे 4 ते 5 तारखेच्या दरम्यान आपलं प्रवेशपत्र हे यायला पाहिजे होतं. तर आजची तारीख आहे 4 आणि त्या दृष्टिकोनातून आज किंवा उद्यापर्यंत हॉल तिकीटची लिंक जी आहे ती ॲक्टिव्हेट होऊन जाईल. जशी ती लिंक ॲक्टिव्हेट होईल तशी आपण त्याची माहिती तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्रोव्हाइडच करू. टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर तुम्ही जॉइन करून ठेवा. जेव्हा हॉल तिकीटची लिंक उपलब्ध होईल तेव्हा तुम्हाला ती देण्यात येईल. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय? तर ज्या विद्यार्थ्याचं ग्राउंड 11 तारखेला आहे त्यांचंच हॉल तिकीट सुरुवातीला डाउनलोड होईल. ज्या विद्यार्थ्याचं ग्राउंड 12, 13, 15, 16 म्हणजे त्याच्यानंतर काही दिवसांनी राहणार आहे, त्यांचं हॉल तिकीट डे बाय डे दिवस म्हणजे नेक्स्ट डे किंवा त्याच्या पुढच्या दिवसाला डाउनलोड होणार आहे. लास्ट टाईम सुद्धा जी काही भरती झालेली होती त्यामध्येही असंच होतं. ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड सुरुवातीला होतं त्यांचेच हॉल तिकीट डाउनलोड होत होते आणि ज्या विद्यार्थ्याचं ग्राउंड थोडं उशिरा आहे त्यांचं मात्र हॉल तिकीट त्या ठिकाणी डाउनलोड होत नव्हतं. म्हणून सर्वांचं हॉल तिकीट ॲट अ टाईम डाउनलोड होणार नाही. तर एक दिवशी ज्या विद्यार्थ्यांचे जसे ग्राउंड येतील, ग्राउंडच्या जशा तारखा येतील तसं आपल्याला आपलं हॉल तिकीट पाहायला मिळणार आहे. हॉल तिकीट कुठून डाउनलोड करायचं? तर ते आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या ठिकाणी आपण फॉर्म भरला होता तिथेच आपल्याला हॉल तिकीटची लिंक दिसेल. त्यावर जाऊन तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. तर या ठिकाणी तुमचं ग्राउंड हे 11 फेब्रुवारीपासून आहे का? किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलाय, कोणत्या पदासाठी भरलाय ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ आपण त्या संदर्भात घेऊन येऊ. 11 तारखेला कोणकोणत्या जिल्ह्याचं ग्राउंड सुरू होत आहे त्याची माहिती आपण ऑलरेडी ग्रुपला टाकलेली आहे. त्यावर आपण 1 ते 2 व्हिडिओ सुद्धा बनवले होते की काही जिल्ह्यांचं ग्राउंड हे सुरू होण्याच्या मार्गावर आहे. त्या संदर्भात ऑलरेडी व्हिडिओज आपल्या चॅनलला अवेलेबल आहे, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कमेंट करायचं आहे तुमचं हे ग्राउंड 11 पासून सुरू होत आहे का? तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलाय, कोणत्या पदासाठी भरलाय आणि तुमची ग्राउंडची तयारी झाली किंवा नाही तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. पोलीस भरती 2025 संदर्भात जवळपास बऱ्याच जिल्ह्यांचं ग्राउंड या ठिकाणी 11 तारखेपासून सुरू होत आहे. पण अजूनपर्यंत विद्यार्थ्याच्या मनात प्रश्न पडलाय की हॉल तिकीटची अपडेट तरी काय? तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. यापूर्वी आपण जे काही व्हिडिओ बनवले होते त्यावर बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केलेली आहे की आमचं हॉल तिकीट आलेलं नाही, कधीपर्यंत ते डाउनलोड होईल. तर संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण इथे जाणून घेणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल
तर आपल्याला ग्राउंड प्लस लेखी दोन्हीची तयारी करायची आहे. ग्राउंडची तयारी तर आपण करतोयच, पण त्यासोबत आपल्याला लेखी परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त असणारं पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे. जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता. यामध्ये पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच यांचा समावेश आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल राऊतवार सरांचं हे पुस्तक आहे आणि यामधून प्रश्नपत्रिका सोडून नक्कीच तुम्ही लेखी परीक्षेचा सराव करू शकता. एकूण 14,675 प्लस प्रश्नांचा समावेश देखील या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे. तर जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण बोलूया आपल्या हॉल तिकीटच्या बाबतीत. सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय की 11 तारखेपासून आमच्या ग्राउंडला सुरुवात होत आहे, पण मात्र अजूनपर्यंत हॉल तिकीट आलेले का नाही? तर इथे आपलं जे ग्राउंड आहे ते 11 पासून जरी सुरू होत असलं तरी सर्व विद्यार्थ्यांचं ग्राउंड 11 तारखेला आहे का? असं नाही. काही विद्यार्थ्यांचं ग्राउंड 11 असेल, काहींचं 12 असेल, काहींचं 15 असेल, काहींचं 17 असेल. जे लोहमार्ग वगैरे इतर जे आहेत कॉन्स्टेबल त्यांचं ग्राउंड हे मार्च महिन्यात देखील ठेवलेलं आहे. म्हणजे ग्राउंडला सुरुवात 11 तारखेपासून होत आहे, पण एकाच दिवशी सर्वांचं ग्राउंड नसून ग्राउंडच्या तारखा ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. त्याच दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर 7 दिवसांपूर्वी आपल्याला हॉल तिकीट मिळायला पाहिजे. म्हणजे 4 ते 5 तारखेच्या दरम्यान आपलं प्रवेशपत्र हे यायला पाहिजे होतं. तर आजची तारीख आहे 4 आणि त्या दृष्टिकोनातून आज किंवा उद्यापर्यंत हॉल तिकीटची लिंक जी आहे ती ॲक्टिव्हेट होऊन जाईल. जशी ती लिंक ॲक्टिव्हेट होईल तशी आपण त्याची माहिती तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्रोव्हाइड करू. टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर तुम्ही जॉइन करून ठेवा. जेव्हा हॉल तिकीटची लिंक उपलब्ध होईल तेव्हा तुम्हाला ती देण्यात येईल. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय? तर ज्या विद्यार्थ्याचं ग्राउंड 11 तारखेला आहे त्यांचंच हॉल तिकीट सुरुवातीला डाउनलोड होईल. ज्या विद्यार्थ्याचं ग्राउंड 12, 13, 15, 16 म्हणजे त्याच्यानंतर काही दिवसांनी राहणार आहे त्यांचं हॉल तिकीट डे बाय डे दिवस म्हणजे नेक्स्ट डे किंवा त्याच्या पुढच्या दिवसाला डाउनलोड होणार आहे. लास्ट टाइम सुद्धा जी काही भरती झालेली होती त्यामध्येही असंच होतं. ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड सुरुवातीला होतं त्यांचेच हॉल तिकीट डाउनलोड होत होते आणि ज्या विद्यार्थ्याचं ग्राउंड थोडं उशिरा आहे त्यांचं मात्र हॉल तिकीट त्या ठिकाणी डाउनलोड होत नव्हतं. म्हणून सर्वांचं हॉल तिकीट ॲट अ टाइम डाउनलोड होणार नाही. तर एक दिवशी ज्या विद्यार्थ्यांचे जसे ग्राउंड येतील, ग्राउंडच्या जशा तारखा येतील तसं आपल्याला आपलं हॉल तिकीट पाहायला मिळणार आहे. हॉल तिकीट कुठून डाउनलोड करायचं? तर ते आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या ठिकाणी आपण फॉर्म भरला होता तिथेच आपल्याला हॉल तिकीटची लिंक दिसेल. त्यावर जाऊन तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. तर या ठिकाणी तुमचं ग्राउंड हे 11 फेब्रुवारीपासून आहे का? किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलाय, कोणत्या पदासाठी भरलाय ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ आपण त्या संदर्भात घेऊन येऊ. 11 तारखेला कोणकोणत्या जिल्ह्याचं ग्राउंड सुरू होत आहे त्याची माहिती आपण ऑलरेडी ग्रुपला टाकलेली आहे. त्यावर आपण 1 ते 2 व्हिडिओ सुद्धा बनवले होते की काही जिल्ह्यांचं ग्राउंड हे सुरू होण्याच्या मार्गावर आहे. त्या संदर्भात ऑलरेडी व्हिडिओज आपल्या चॅनलला अवेलेबल आहे. ते तुम्ही जाऊन पाहू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कमेंट करायचं आहे तुमचं हे ग्राउंड 11 पासून सुरू होत आहे का? तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलाय, कोणत्या पदासाठी भरलाय आणि तुमची ग्राउंडची तयारी झाली किंवा नाही तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.